ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपणा सर्व सेवेकरांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, अध्याय क्रमांक 34 पर्यंत आपण आलेलो आहोत. वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून महाराज आपल्याला आपल्या आयुष्यातल्या अंधारा रस्त्यावरती चालण्यासाठी मशाल देत चालले आहेत. कधी कर्मकांडाची मशाल देतात, कधी भक्तियोग आपल्याला शिकवतात, कधी ज्ञान देऊन ज्ञानयोग आपल्याला शिकवतात आणि कधी आपलं मन इतकं शांत करतात की आपल्याला ऐकता क्षणी ध्यानही लागतं. अशा ध्यानयोगाची सुद्धा दीक्षा देतात. त्यामुळे प्रत्येक कथा ही आपल्या मनाची आंदोलनं वेगवेगळ्या स्तरावरती घेऊन जाणारी आहे आणि ही प्रत्येक कथा ही त्या अनुषंगानेच त्या ठिकाणी आलेली आहे. कुठलंही पुराण ऐकवण्यासाठी नाही आणि आजच्या काळालाही तीच कथा तेवढीच सुसंगत आहे आणि म्हणून गुरुचरित्राला 5वा वेद असं म्हटलं जातं. आणि याच श्रद्धेने आपण आजच्या या 34व्या अध्यायाला सुरुवात करूया. कालच्या दिवशी आपण बघितलं की कशा प्रकारे त्या रुद्राक्षाचं महत्व सांगून स्वामी महाराजांनी आपल्याला इतकी महत्वाची गोष्ट सहजरित्या सांगून मोकळे झाले की आपल्या आयुष्यातली सगळी दुःख जर संपवायची असतील तर एक छोटंसं साधन आपल्या आयुष्यात दिलं ते म्हणजे रुद्राक्ष. आणि हे रुद्राक्ष जर असेल तर ते कोणी भक्ती करणाऱ्यांनी अभक्ती करणाऱ्यांनी जरी गळ्यात धारण केलं तरी सुद्धा एक साध्या माकडाचा जर पुढच्या जन्मामध्ये मंत्री म्हणून किंवा राजाचा मुलगा म्हणून जन्म होत असेल तर त्या रुद्राक्षाचं किती महत्व आहे याची जाणीव आपल्याला नक्कीच होऊ शकते. आणि इतकं महत्वाची गोष्ट महाराजांनी सहजरित्या आपल्याला कालच्या अध्यायात दिली आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर तो गंगाधर सरस्वती जे आहेत यांच्या मनामध्ये ती आणखीन ओढ वाढत चालली आहे की आणखीन हवं आहे. कारण जसं एखादी गोष्ट जर आपण भौतिक गोष्टींमधल्या जर गोष्टी बघितल्या तर आपण ज्याला म्हणतो की मला नोकरीमध्ये एवढा पगार हवा आहे, मग तो तेवढा पगार मिळाला की आपल्याला आणखीन पगार हवा अशी इच्छा निर्माण होते. मग आणखीन पगार, मग आणखीन प्रमोशन, ही सतत इच्छा वाढते आणि जसजसं प्रमोशन होत जातं तसतशी जबाबदारी वाढते, तसे तसे आपले शत्रू वाढतात आणि मग त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे, स्ट्रेस वाढत जातो आणि मग कुठेतरी असं वाटतं की आता काही कुठे जायला नको, आपण इथेच बरे आहोत. कारण भौतिक गोष्टीत तुम्ही कितीही कमावलं तरी अंतिम त्याच्यामध्ये येणारं दुःखच आहे. एखादी स्वीट डिश आपल्याला कुठलीही आवडत असेल, आपण 1 वाटी खाऊ, 2 वाटी खाऊ, 3 वाटी जास्तीत जास्त खाऊ. 4थी जर आग्रह करायला आला तर आपण म्हणतो बास झालं. परंतु हे अमृताचं जे पान आहे गुरुचरित्राचं, हे एक अध्यायागणिक आज आपण 33व्या अध्यायापर्यंत आलो तरी सुद्धा असं वाटतं की आणखीन हवंय. आणि हेच अध्यात्माची ताकद आहे, की जी कधीही न संपणारी नशा जी आहे, ती चढवण्याचं, ती नशा प्रत्येकाच्या रक्तामध्ये भिनवण्याचं कार्य यासारखे गुरुचरित्रासारखे ग्रंथ आपल्यामध्ये करतात. आणि मग त्या गुरुचरित्राच्या 34व्या अध्यायाला सुरू करताना ते जे 2 दाम्पत्य आहेत, त्यातल्या एका त्या नवऱ्याला महाराजांनी जिवंत केलंय. आता खरं बघायला गेलं तर बघा विचार करा, की महाराज हे साक्षात परब्रह्म आहेत. त्यांना कोणाला काही देण्यासाठी, त्यांच्यावरती कृपा करण्यासाठी कुठल्या साधनांची आवश्यकता आहे? खरं बघायला गेलं तर काहीच गरज नाही. परंतु ही साधनं देत असताना, हे टूल्स आपल्याला देत असताना महाराज त्या गोष्टीचं महत्त्व सुद्धा अबाधित ठेवतात. कुठेही शास्त्राला त्यांनी बायपास केलंय अशा गोष्टी झालेल्या नाहीत. त्यामुळे त्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करताना रुद्राक्षाचंही महत्त्व सांगितलं. आणि हे सगळे चमत्कार ऐकल्यानंतर आता ते जे 2 ते दाम्पत्य जे आहे, त्या दाम्पत्याला महाराज आणखीन पुढे जे आहे,
कारण मागच्या कालच्या अध्यायात आपण बघितलं, की त्यांनी 2 प्रश्न महाराजांना विचारले होते, की ते रुद्राक्ष जे आहे त्या त्या नवऱ्याच्या कानात तसेच राहिले त्याचं काय? आणि त्याचं उत्तर महाराजांनी काल दिलं. आणि पुन्हा एक तो प्रश्न विचारला होता, की "महाराज आम्हाला असं सांगण्यात त्या संन्यासीने असं सांगितलं होतं, की तुमच्या चरणावरती त्या रुद्रसूक्ताचा अभिषेक होईल. त्या अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते तुम्ही या व्यक्तीवरती आणि त्या पत्नीने स्वतःवरती सुद्धा प्रोक्षण करायचं आहे. तर हे रुद्रसूक्ताचं महत्त्व सुद्धा तुम्ही आम्हाला सांगावं." तर आजच्या अध्यायामध्ये महाराज हे आपल्याला रुद्रसूक्ताचं महत्त्व सांगणार आहे. श्रीगुरु म्हणती दंपतीसी, ऐका तो पराशर ऋषी, तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरोपी. आणि तो पराशर ऋषीच्या माध्यमातून महाराज हे ज्ञान आपल्याला देणार आहेत, की कालचा जो तो राजा होता, ज्याची ती मुलांची गोष्ट आपण काल पाहिली, तर त्या राजाला पुढचं पराशर ऋषी आता ज्ञान देत आहेत आणि राजाने त्या पराशर ऋषींना असं विचारलं, की "हे ऋषीवर, तुम्ही तर सर्व भूत, भविष्य, वर्तमान जाता आणि तुम्ही एवढ्या प्रकारे माझ्या मुलांचं मागील जन्म जो आहे तो सांगितला आणि कशाप्रकारे माझ्या या जन्मामध्ये मुलांना रुद्राक्षाचं महत्त्व काय आहे, की दोघं एकमेकांशी का मैत्री ठेवू नयेत याचं कारण तुम्ही मला सांगितलं, तरी आता कृपया करून माझ्या मुलाचं भविष्य मला सांगावं." बघा राजा असला, सगळं ऐश्वर्य असलं तरी शेवटी चिंता मात्र आपल्यासारखीच आहे. आपल्यालाही प्रत्येकाला असं वाटतं, की माझ्या मुलाचं कसं होईल? माझ्या मुलाचं चांगलं होईल का? मग त्याला चांगलं मिळण्यासाठी मला काय करायला हवं? ही खटपट जी आहे ती अगदी श्वासाच्या शेवटचा क्षण जोपर्यंत येतो, तोपर्यंत ही खटपट चालू असते. मग वय वर्ष 100 असो, 50 असो किंवा आणखीन कितीही असो, की माझ्या मुलासाठी प्रत्येक आई-वडिलाचा हा जीव तिथं गुंतलेला असतो. मग माझी नातवंड आहेत, त्यांच्या नातवंडांचं चांगलं कसं होईल? तसं या राजाला सुद्धा हीच चिंता आहे, की माझ्या मुलाचं पुढचं भविष्य काय? ठीक आहे, तुम्ही भूतकाळ सांगितला. रुद्राक्षाचे खेळतोय सगळं आहे. परंतु हा पुढे राजा कसा होईल? आणि त्याबद्दल तुम्ही मला भविष्याचं कथन करावं. आणि त्यावेळेला ते ऋषी महाराज म्हणले, की "अरे, मी भविष्य सांगितलं." तसं ह्या पराशर ऋषींनी असं सांगितलं, की "जर मी तुला पुढचं काही सांगितलं, तर तुला ते ऐकवणार नाही. कारण तू आज ज्या सुखाच्या राशीवरती आहेस, की तुझी मुलं एवढी गुणी आहेत आणि तुझं राजेपद आहे. पण पुढे जर मी तुला सांगितलं, तर ते तुला ऐकवणार नाही." परंतु राजा म्हणतो, की "नाही ऋषीवर, तुम्ही मला सांगा, मी ऐकण्याची तयारी ठेवेल. पण तुम्ही जे सांगाल त्याच्यावरती उपाय पण मला तुम्हीच सांगा. राजा विनवी तैवेळी, स्वामी निरोपावे सकळी, उपाव करोनी तात्काळी, दुःखा वेगळा तूची करसे. की तुम्ही मला सांगा काय आहे पुढचं त्याच्या आयुष्यात, पण त्याच्यावरती उपाय पण मला तुम्ही सांगा आणि मला त्या दुःखापासून कसं वेगळं करायचं, हे सुद्धा मला मार्गदर्शन तुम्ही करा. असं त्या राजाने विनंती केल्यानंतर ते ऋषी जे आहेत, ते त्याला सांगतात, की "अरे, तुझा जो मुलगा आहे तो खरंच गुणी आहे, परंतु त्याला 12च वर्षाचं आयुष्य चित्रगुप्ताने लिहिलेलं किंवा यमराजाकडे आहे आणि त्या 12 वर्षामधले आता शेवटचे फक्त 7 दिवस राहिले. 8व्या दिवशी हा तुझा मुलगा मरणार आहे. काय अवस्था झाली असेल त्या पित्याची, की एवढं आत्ता छान आपल्या मुलाचं गुणगान ऐकलं आपण, की कसा तो मागील जन्मात रुद्राक्षाचा महिमा बघितला आणि आत्ता हे ऋषी सांगतायत, की आता 12च वर्षाचं आयुष्य आहे आणि त्यातले आता फक्त शेवटचे 7 दिवस राहिलेले आहेत. 8व्या दिवशी माझ्या मुलाला मृत्यू येणार आहे. पायाखालची जमीनच सरकली असेल त्याची आणि हे सगळं ऐकल्या क्षणी तो राजा पूर्णतः बेशुद्ध झाला. त्याला सहनच झालं नाही ही गोष्ट, की 8व्या दिवशी मरण आणि एकुलता एक मुलगा आहे तो. एवढा चांगला आपला मुलगा असं पुढं जर कोणी सांगतंय, की 8व्या दिवशी तो मरणार आहे. तर किती वेदनादायी ती गोष्ट असेल हे ऐकणं सुद्धा ते म्हणजे कोणीतरी अगदी उकळतं तेल कानात टाकावं, इतक्या वेदना त्या असह्य झाल्या असतील आणि त्या वेदनेतून तो राजा जो आहे तो चक्कर येऊन खाली पडतो, बेशुद्ध अवस्थेमध्ये होतो आणि मग पुन्हा त्याला चेतना अवस्थेमध्ये आणलं जातं आणि मग ऋषी म्हणतात, "मी तुला आधीच सांगितलं होतं, तुला ऐकवणार जाणार नाही." पण तो त्यांची विनवणी करतो, की "हे ऋषीवर, तुम्हीच यातनं मला काहीतरी मार्ग सांगा, की कशाप्रकारे हा माझा मुलगा त्याचं आयुष्य वाढेल." तर पराशर ऋषी जे आहेत ते त्याला सांगतात, "स्वर्ग मृत्यू पाताळसी देव एक व्योमकेशी निकलंक परियसी चिदानंद स्वरूप देखा." की या संपूर्ण विश्वामध्ये एकच असा देव आहे, जो या सगळ्या गोष्टींवरती मात करू शकतो आणि तो म्हणजे व्योमकेश म्हणजे भगवान शंकर. आणि हा व्योमकेश जो आहे, ह्याची जर सेवा उपासना घडली, तर तुझ्या मुलाला नक्की तुला आयुष्य जे आहे ते त्याचं आयुष्य वाढेल. आणि त्याचं महात्म्य सगळ्यात मोठं आहे. तो ब्रह्मदेवापेक्षा मोठा आहे, वेदांपेक्षा त्याचं महत्त्व मोठं आहे. भक्तवत्सल सर्वेश्वर तेणे दिधले वेदसार रुद्राध्याय विस्तार दिला तया ब्रह्मयासे आणि ह्या सगळ्या त्या व्योमकेशाचं जे सार आहे, त्याची जी ताकद आहे, जसं आपण पूर्वीच्या काळी त्या लहान मुलांच्या ज्या गोष्टी असायच्या,
त्याच्यामध्ये आपण बघायचो की त्या राक्षसाचा जीव त्या एका पोपटामध्ये ठेवला जायचा आणि मग राक्षस सगळा त्याचं जे काही युद्ध वगैरे असेल तो करायचा आणि त्यात काही हारायचं नाही. मग कोणाला तरी कळायचं ती गोष्ट की ह्या पोपटात ह्याचा जीव आहे. मग पोपटाला मारलं की राजा मरायचा. तर तसं भगवान शंकराची जर ताकद काही असेल किंवा भगवान शंकराचं संपूर्ण सामर्थ्य जर कशात असेल, तर ते त्या रुद्राध्यायामध्ये आहे. आणि अशा रुद्राध्यायाचं सार जे आहे, ते यजुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. रुद्राध्यायाचा महिमा सांगता असे अगम्य, याते नाश नाही प्राण, अव्यय असे परियेसा. या रुद्राध्यायामध्ये 2 भाग आहेत. एकामध्ये 11 नमक, एकामध्ये 11 चमक. या 11 नमक मध्ये रुद्राच्या 11 अवतारांचं वर्णन आहे आणि त्या प्रत्येक रुद्राला आवाहन केलेलं आहे. बघा प्रत्येक तुम्ही जेव्हा नमक म्हणता त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी नमो, 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 नमः, नमः, नमः असे शब्द तुम्हाला बघायला मिळतात. ओम नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशांच्या पतये नमो. हा नमो. सुरुवातीला नमो, नंतर नमो, आधी नमः. हे पूर्ण नमक जे आहे हे नमो आणि नमः यांनी भरलेलं आहे. नमो किंवा नम म्हणजे काय? नम म्हणजे सरळ अर्थ घेतला तर माझा नमस्कार असो. दुसरा जो त्यातला गर्भित अर्थ आहे रुद्राचा नमक अध्यायामधला तो म्हणजे न-म. जर संपूर्ण रुद्राचा 11 नमकांचे जर अर्थ पाहिले तर या सृष्टीमध्ये जे काही आहे ते म्हणजे मी नाही. हे सांगण्याचं कारण किंवा हे सांगण्याचे मांडलेलं आहे शब्द ते म्हणजे नमक आहे. न म शब्दाच्या उलट करून बघायचं सगळं जे काय येतो शब्द तो येतो मन. ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती माझ्या मनाच्या अधीन आहे. जोपर्यंत माझं मन जागृत आहे तोपर्यंत सृष्टी आहे. जेव्हा मन शांत होतं त्यावेळेला सृष्टी नसते अस्तित्वात. तुम्ही म्हणाल असं कसं? आपण रोज रात्री जेव्हा झोपतो, झोपल्यानंतर आपल्याला कशाचंही भान नसतं. आपण कुठे झोपलो आहोत? किती वेळ झालेला आहे? आपण स्त्री आहोत का पुरुष आहोत? आपल्या आयुष्यात काय दुःख आहे? आपण किती आनंदात आहोत? कुठल्याही गोष्टीचं भान नसतं. याचं कारण आपलं मन त्याच्या तंद्रीत लागलेलं असतं. त्यामुळे जोपर्यंत हे मन आहे, तोपर्यंत सृष्टी आहे. मन ज्यावेळेला शांत होतं, मन ज्यावेळेला आत्महत्या करतं, मन म्हणजे त्या ठिकाणी निघून जातं. त्यावेळेला जो उरतो, तो असतो परमेश्वर आणि ह्याचं वर्णन केलेलं आहे ते नमक अध्याय 11. जेवढे 11 नमक आहेत त्या सगळ्यांमध्ये एवढंच वर्णन केलंय, की तो एकमेव परमेश्वर जो आहे, तो आपल्यामध्ये आहे. आणि मग पुढचे जे 11 चमक येतात त्याच्यामध्ये प्रत्येक चमकमध्ये चमे, 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 चमे असं म्हणलेलं आहे. तर संस्कृतमध्ये च म्हणजे आणि. तर मला हे पण पाहिजे, मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, मला हे पाहिजे, अशा प्रकारे सृष्टीमधल्या ज्या गोष्टी दिसतात, जाणवतात, चांगल्या, वाईट सगळ्याच, या सगळ्या मला हव्या आहेत, असं त्या 11 चमकमध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे पहिल्या 11 नमकमध्ये सांगितलं, की ह्या सृष्टीमध्ये जे काही आहे, ते म्हणजे मी नाही आणि पुढच्या 11 चमकमध्ये असं सांगितलंय, जे सृष्टीमध्ये आहे, ते म्हणजेच मी आहे. म्हणजेच मी म्हणजे कोण? तर मी म्हणजे परमेश्वर. म्हणजे जे दिसतं तेही परमेश्वर आहे. जे दिसत नाही ते सुद्धा परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर म्हणजे शिव आहे. शिव म्हणजे ज्ञान आहे आणि ज्ञान नेहमी कोरडं असतं. म्हणून अ, एखादा जर गोष्ट तात्विक गोष्टी सांगायला लागला तर ते आपल्याला बोरिंग वाटतं. म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं गमतीशीर काहीतरी कोडी जसं आपल्याला गुरुमाऊली समजावून सांगतात, की भागवतामध्ये इतकं ज्ञान भरलेलं आहे. परंतु ते नुसतंच ज्ञान ऐकलं तर माणसाला कंटाळा येईल. म्हणून त्याच्यात थोडासा खोडकरपणा, खेळकरपणा तो भगवान व्यासांनी त्याच्यामध्ये उतरवला आहे. आणि म्हणून भगवान शिवाचं स्वरूप जर पाहिलं तर ते सदैव ध्यानस्थ आहेत. कुठलेही त्यांच्यामध्ये शौक किंवा शृंगार जो आहे, हा कुठलाही शृंगार नाही. त्यांचा शृंगार म्हणजे गळ्यामध्ये असलेला साप, अंगाला लावलेलं भस्म, रुद्राक्षाच्या माळा हेच त्यांचा शृंगार आहे. कारण शिव म्हणजे ज्ञान आहे. आणि म्हणून रुद्राध्याय जो आहे, हा भगवान शंकराचं स्वरूप आहे. इतकं त्याचं महात्म्य आहे. परतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्मयाने चतुर्मुख विश्व सृजिले वेदमते. आणि ह्या यजुर्वेदामध्ये या संपूर्ण रुद्राचं वर्णन किंवा रुद्राध्याय जो आहे तो संपूर्ण यजुर्वेदामध्ये लिहिलेला आहे. जो आपण रुद्राध्याय वाचतो हा संपूर्ण यजुर्वेदामधला आहे. आणि म्हणून संस्कृत रुद्र ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला प्रत्येक शब्दांच्या उच्चारांवरती आपण आवर्जून लक्ष देऊन एक उच्चार व्यवस्थित म्हटला गेला पाहिजे. संस्कृतची भाषा अशी आहे, जे लिहिलं गेलंय तेच वाचावं लागतं. जे वाचतोय ते लिहिलं असलं पाहिजे. अर्थाचे अनर्थ व्हायला अजिबात वेळ लागत नाही संस्कृतमध्ये. एक काना, एक वेलांटी, एक अनुस्वार कुठलीही गोष्ट अर्थाचा अनर्थ करू शकते.
म्हणून संस्कृत रुद्र वाचताना प्रत्येक शब्दाचा व्यवस्थित अर्थ समजून घेऊन मग आपल्याला तो म्हणणं आवश्यक आहे. तर तसं या रुद्राचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मग ते ऋषी पुढे सांगतात, की हा हा रुद्राध्याय जो आहे, हे जे सप्तर्षी आहेत, या सप्तर्षींनी त्यांच्या शिष्यांना सांगितला, त्यांच्या शिष्यांनी पुढे त्यांच्या शिष्यांना सांगितला. अशा प्रकारे हे रुद्रसूक्त हे या विश्वातलं सगळ्यात महान स्तोत्र आहे. याहुनी नाही आणिक मंत्र, त्वरित तप साधत, चतुर्विध पुरुषार्थ लाधेत त्वरित पर्ययसा. यापेक्षा मोठं या जगामध्ये काही नाही आणि म्हणून रुद्राचं आवर्तन तुम्ही नियमित करत राहायला पाहिजे. नाना परीचे पातक, केला असेल महादोष, रुद्र जापे होय निक, तोची पावे परमपद. की कितीही तुम्ही तुमच्याकडनं पापपूर्वी झाली असतील, अगदी महापाप घडलं असेल तुमच्याकडनं, खूप मोठा दोषही घडला असेल, तरी सुद्धा जर रुद्राची आवर्तन तुम्ही जर नियमित केली, तर त्या सगळ्या पापातून तुमची मुक्ती होऊ शकते. तेणे कर्म परिहारिती, संसार होय निष्कृती, जे जे श्री गुरुसी भजती, तेची तरती भवसागर. आणि हे असं करत असताना संपूर्ण सृष्टीमध्ये एकच तत्व भरून आहे आणि ते म्हणजे गुरुतत्व आहे. आणि या गुरुतत्वाचं जो भजन करतो, अर्थात ज्या गुरुतत्वाच्या चरणाशी जो लीन आहे, या सगळ्यातून तरुण जाणार आहे आणि त्याला अंतिम शांतता, आनंद, मोक्ष जे त्याला शब्द म्हणायचे असतील ते प्राप्त होणार आहे. आणि म्हणून गुरुचरणांनी किंवा गुरूंनी दिलेल्या उपदेशानुसार जो कोणी ही सेवा करेल, त्याला सगळ्या पापातून त्याची मुक्ती मिळेल. म्हणून आपल्या नित्यसेवेमध्ये आपण परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला सांगतात, याचं महात्म्य आपल्याला या अध्यायामध्ये समजायला मिळेल. आणि यमराज जो आहे, या यमराजाचं ह्या रुद्राचं अवताराचं महत्व सांगितलं, की या संपूर्ण विश्वातली जी सगळी पापं आहेत, ही सगळी पापं एकदा यमाची आज्ञा घेऊन, की लोकांकडनं पापं लवकर घडू दे म्हणजे त्यांना मृत्यू देता येईल म्हणून या सृष्टीवरती आले. परंतु ज्या ठिकाणी रुद्राची आवर्तनं चालली होती, त्या ठिकाणी त्यांना जसं काही चटका बसावा, जळावलंसे भास व्हावा असं व्हायचं आणि मग ते सगळे पळून पुन्हा यमराजाच्या घरी त्याच्याकडे गेले यमराजामध्ये, त्याच्या द्वारामध्ये आणि त्याला सांगितलं, "बाबा रे, तू आम्हाला हे सांगितलं, पण तू सृष्टीवरती जिथे-जिथे रुद्राचं आवर्तन होतंय, तिथं काही आम्ही जाऊ शकत नाही. प्रचंड आम्हाला त्रास होतो." आणि हे सगळं ऐकल्यानंतर "शेतीवरी राहावयासी, शक्ती नाही आम्हासी, पाहता रुद्र जप्यासी, पोळतो आम्ही स्वामिया." की जिथं रुद्राचं आवर्तन चालू असेल, तिथं पाप राहतच नाही. त्या देहाला पाप चिकटतच नाही. कुठलाही दोष चिकटत नाही. असं ते त्या यमराजाला सांगतात आणि यमराज चिडतो, की म्हणे असं जर झालं तर कसं काय आम्ही सृष्टीचं नियमन करायचं? कोणाचा संहार कसा करायचा? म्हणून यमराज जो आहे तो ब्रह्माकडे जातो. आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला असं विचारतो, की "हे ब्रह्मदेवा, आम्ही तुझ्याच आज्ञेनुसार हे सगळं लोकांना मारणं, त्यांना घेऊन आणणं, त्यांना शिक्षा करणं, या सगळ्या गोष्टी करतो. मग असं जर रुद्र लोकांनी म्हणत राहिलं, तर आम्ही कसं सृष्टीचं नियमन चालवावं? तर तू आम्हाला काहीतरी ह्याच्यावरती सांग, की आमची ड्युटी नेमकी काय आहे?" "येणे परी यम देखा, विनविता झाला चतुर्मुखा, प्रत्युत्तर देत असे ऐका, ब्रह्मदेव पडती नरा." आता यमराजाच्या ह्या प्रश्नाला ब्रह्मदेव उत्तर देतात आणि ब्रह्मदेवाने दिलेलं उत्तर कायमस्वरूपी लक्षात ठेवा. "अभक्तीने दुर्मदेसी, रुद्र जाप्य करीती तयासी, अज्ञान लोक तामसी, उभे निजुनी पडती नर. त्या ते अधिक पापे घडती, त्यासी तुम्ही दंडात्वरिती, जे का भक्तिभावे पडती, ते त्वा स्वर्गा वर जावे." की जी लोक अभक्तीने, अश्रद्धेने, मनामध्ये विश्वास नसताना खोटं-खोटं दाखवण्यासाठी जे कोणी रुद्राचं पठण करत आहेत, अज्ञान लोक तामसी, चिडून, रागावून, ओरडून असं जो कोणी रुद्राचा पठण करत असेल, उभे निजुनी पडती नर. जे कोणी आडवं पडून, झोपून म्हणजे त्याचा अपमान करून जर कोणी त्याचं वाचन करत असेल, त्या ते अधिक पापे घडती, त्यासी तुम्ही दंडात वरिती. तर तो जरी रुद्राचा जप करत असेल, तरी त्याचं अधिक पाप त्याला घडतं. कारण देवाचं नाव घेत असताना झालेल्या चुका ह्या देवाला चालत नाहीत. हे आपण मागच्याही अनेक अध्यायांमध्ये बघितलं, की देवाच्या दारात केलेलं पाप हे शतपटीनं त्याचं फलद्रूप होतं. म्हणून असा जो कोणी असेल ह्या सृष्टीमध्ये, त्याला तुम्ही दंड करावा. परंतु जे का भक्तिभावे पडती, ते ता स्वर्गावर जावे. परंतु जे कोणी भक्तिपूर्वक, श्रद्धेने, अतिशय विनम्रतेने त्या भगवान शिवाशी लीन होऊन जे कोणी ह्या रुद्राचं पठण करत असतील, त्यांना तुम्ही सदा वर जावे. म्हणजे तुम्ही त्यांच्या जवळ जायचं नाही. म्हणून आपण ज्यावेळेला माणूस आजारी असतो, त्याला कुठल्या वेदना होत असतात, त्यावेळेला आपण असं म्हणतो, महामृत्युंजय मंत्र जप करा किंवा रुद्राचा अभिषेक करून तीर्थ जे आहे ते त्या व्यक्तीला द्या. ही जी आपल्याला गुरुमाऊली सेवा सांगतात त्याचं कारणच हे आहे.
तसंच या रुद्रसूक्ताचं आवर्तन आहे आणि म्हणून ब्रह्मदेवाने यमराजाला सांगितलं, की जो कोणी श्रद्धापूर्वक ही सेवा करत असेल आणि म्हणून आपल्याला परमपूज्य गुरुमाऊली नेहमी म्हणतात, "पूर्वजन्मी पाप करती, अल्पायुषी होऊन उपजती, तया पापा होय निष्कृती, रुद्र जापे करुण्या." अशा प्रकारच्या सगळ्या पापामधून दूर करण्याचं सामर्थ्य या रुद्रामध्ये आहे. आणि म्हणून ह्या रुद्राचं जे तीर्थ आहे ते अतिशय ताकदवर आहे आणि अशा तीर्थाने स्नान करणं, अशा तीर्थाने त्याचं प्राशन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. रुद्र जाप्य मंत्रेसी स्नान करती ईश्वरासी, तेची उदक भक्तीसी, जे जन करती स्नानपान. अतिशय ताकदवर आहे. आता हे खरं तर रुद्राचं सायंटिफिकली जर आपण गोष्टी बघितल्या, प्रचंड ताकदवर आहे. आपल्या बॉडीवरती, माइंडवरती किती जबरदस्त इम्पॅक्ट करतो ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जर सायंटिफिकली जर आपण वेनी बघायचा प्रयत्न केला तर रुद्राचं आवर्तन जर त्या तालासुरामध्ये स्पष्ट उच्चारासहित जर आपण केलं तर 100% आपल्या बॉडीतल्या बऱ्याच गोष्टींमध्ये स्थित्यंतर घडतात आणि जे काही बिघडलंय ते संपूर्णतः दुरुस्त होतं. आणि मग असे ते पराशर ऋषी त्या रुद्राचं महात्म्य सांगितल्यानंतर त्या राजाला ते असं म्हणतात, की आता तुझ्या मुलासाठी मी तुला उपाय सांगेल. तू एक काम कर, 10,000 रुद्राची आवर्तन कर आणि ते जे तीर्थ होईल, त्या तीर्थाने तू तुझ्या मुलाला अंघोळ घाल. आता हे कशाने अंघोळ घालायची आहे किंवा अभिषेक करायचा आहे, तर त्याने सांगितलं, "उसाच्या रसाने अभिषेक कर." गुरु आदेश हा महत्वाचा आहे. ते उसाचा रस आहे का पाणी आहे ह्याच्याशी महत्व नाही. गुरूंनी त्याच्या सांगितलं, की उसाच्या रसाने घालायचं. आपल्याला सांगितलं साध्या पाण्याने अभिषेक करायचा. जेव्हा सांगतील दुधाने करा, त्यावेळेला दुधाने करायचं. कारण उसाचा रसाचं महात्म्य खरं तर वेगळं आहे. परंतु ह्या उसाच्या रसाने त्या 10,000 रुद्राचं आवर्तन करायचं आणि त्याचा अभिषेक करून त्याचं तीर्थ जे आहे, त्याने तुझ्या मुलाला अंघोळ घाल, असं त्याप्रमाणे सांगितलं आणि असं केल्यानंतर तुझ्या मुलाचं आयुष्य जे आहे, ते 10,000 वर्ष तुझं मुलाचं आयुष्य राहील आणि तो उत्तम राजा होऊन या संपूर्ण सृष्टीचं चलनवलन व्यवस्थित प्रकारे करेल. अशा प्रकारे त्याला आशीर्वाद मिळतील. त्यामुळे तू आता त्वरित ही गोष्ट पहिली करायला घ्यावी. तू मग त्यावेळेचा राजा तर काही स्वतः म्हणणार नाही. मग त्यांनी हजारो ब्राह्मण वेगवेगळ्या त्याच्या राज्यातून सगळे बोलवले आणि त्यांना सांगितलं, "माझ्या मुलासाठी संकल्प करून तुम्ही या ठिकाणी 10,000 वेळेला रुद्राचं आवर्तन करायचं आहे." सगळ्यांनी सगळे ब्राह्मण जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. त्यांनी व्यवस्थित पूजा मांडली आणि त्यांनी ते पुढचे 7 दिवस त्या रुद्राचं आवर्तन करण्यासाठी तयारी केली. अभिषेक चालू केला आणि त्याच वेळेला 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी त्या मुलाला बेशुद्ध अवस्था झाली. चक्कर येऊन तो खाली पडला आणि हे जे सगळे ब्राह्मण आले होते, जे ऋषी होते, ह्या सगळ्यांना हे दिसलं, की यमाचे दूत जे आहेत ते त्या ठिकाणी त्याला घेण्यासाठी येत आहेत. आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं, की त्वरित तीर्थ घ्या आणि ह्या तीर्थाने त्याला अंघोळ घाला आणि त्याला ते प्राशन करायला द्या. अवधी झाली दिवस 7 मूर्छना आली अकस्मात क्षण एक पडला अचेत पराशरे रक्षिले. ते पराशर ऋषींनी त्या क्षणी त्यांना तिथं सांगितलं, तया समयी अवचित वाक्य झाले अदृश्य सवेची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष. की ते यमाचे दूत जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत. परंतु या पराशर ऋषींनी ही गोष्ट केल्यामुळे त्याच ठिकाणी ते यमाचे दूत जे आहेत ते निघून गेले आणि तो मुलगा पुन्हा चेतनावस्थेमध्ये पुन्हा जागृत झाला. सगळ्यांना आनंद झाला. राजालाही आनंद झाला, की माझा मुलगा आता काही मरणार नाही. आणि हे सगळं होत असताना आनंदोत्सव चालू होता. त्याच वेळेला त्या राजाच्या दरबारामध्ये नारद मुनी त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आणि राजाने त्यांचा यथोचित सन्मान आदरपूर्वक त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना असं विचारलं, की तुम्ही तिन्ही ठिकाणी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही ठिकाणी तुमचं भ्रमण असतं. तर कृपया तुम्ही मला सांगावं, की काय चालू आहे? तर त्यावेळेला नारद म्हणे रायासी, "गेलो होतो कैलासासी, येता देखील मार्गासी अपूर्व झाली परी असा." की मी कैलासामध्ये गेलो होतो. तिथनं दर्शन करून निघालो होतो आणि येत असताना रस्त्यामध्ये मी जे काही पाहिलं, त्याच्यामुळे मी तुझ्यापर्यंत येऊन पाहिलं, की ते म्हणले, की ते यमाचे दूत जे आहेत, ते सगळे त्या ठिकाणी तुझ्या मुलाला घेऊन जाण्यासाठी आले होते. परंतु त्याच वेळेला शिवाचे दूत त्या ठिकाणी आले. त्यांचं ते सगळं रौद्र रूप, शिवाचं रूप पाहून ते सगळे यमाचे दूत जे आहेत, ते त्या ठिकाणावरनं निघून गेले आणि यमराज जो आहे, तो यमराज क्रोधून त्याच्या रागावून, चिडून त्या वीरभद्रापाशी गेला. वीरभद्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शंकराचं स्वरूप आहे. त्या वीरभद्रापाशी गेला आणि "का रे?" म्हणे, "तू माझ्या सैनिकांना सगळ्यांना तू मारलंस, त्रास दिलास, तर तू का असं केलंस ते सांग." त्यावेळेला तो वीरभद्र जो आहे, तो त्याला म्हणला, की "तुझे सैनिक चुकीचं काम करत होते." तर म्हणे, "काय चुकीचं काम करत होते?" म्हणे, "ह्याचा तर आज मृत्यू ठरला होता." ते म्हणले, "तू चित्रगुप्ताला न विचारता याच्याकडे आला होतास." तर म्हणे, "चित्रगुप्ताला बघायला सांगितलं." चित्रगुप्तानी पाहिलं तर पहिल्या पानावरती लिहिलं होतं, "हो 7 दिवस यात झाल्यानंतर 8व्या दिवशी मृत्यू आहे." पण त्याच्याच पुढच्या पानावरती लिहिलं होतं,
याच्यावरती याला 10,000 वर्ष आयुष्य आहे. तेथेची लिहिले होते आणि का 10 सहस्त्र वर्षे रेखा पाहुनी यम धरी शंका म्हणे स्वामी अपराध. आणि यमराज त्या ठिकाणी मनामध्ये खजेल झाले, की मी न बघताच कशी काय अशी ऑर्डर देऊन टाकली. बॉसलाही कधी-कधी होतं ना फेल, की आपले जे काही आपण बघितलंच नाही प्रोसेस काय आणि आपण काहीतरी करून गेलो. तर यमराजाला ते अतिशय मनाला खाल्लं. रुद्र जापे पुण्य करिता आयुष्य झाले तुझ्या सुता मृत्यू ते जिंकिले सत्य पराशर गुरु करिता. आणि या रुद्राच्या पठनामुळे तुझ्या मुलाला आयुष्य प्राप्त झालेलं आहे, असं त्या नारद मुनींनी त्या ठिकाणी सांगितलं आणि हा अध्यायाची समाप्ती झाली. अध्याय बघितला तर खूप महत्वाचं आहे. ह्या गोष्टीच्याही पलीकडं जसं रुद्रसूक्ताचं, रुद्राध्यायाचं महत्व याच्यामध्ये आहे. त्याच प्रकारे ह्या आपल्या आयुष्यामध्ये एक साधं घटना आहे, की आपला मुलगा 7 दिवसानंतर मरणार आहे. याची कल्पना आल्यानंतर साधारण व्यक्ती कुठलाही असेल सामान्य, तो खचतो, की आता माझ्या आयुष्यात काय होईल? म्हणजे उद्या जर आपल्याला येऊन कोणी सांगितलं, की आता पुढच्या 8 दिवसानंतर तुझं आयुष्य खूप खडतर होणार आहे. जसं श्रीपाद चरित्रात झालं होतं. तसं जर आपल्याला कळलं तर आपण म्हणजे हा दिवस जो आत्ता ह्या क्षण जगतोय तो सुद्धा जगणं सोडून देऊ, की काय उपयोग आहे हे सगळं जगायचा? 8 दिवसांनी तसंही आपण मरणारच आहोत. आपण खचून जातो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना आपण घाबरतो, दुःखित होतो आणि मग आपल्या इच्छा ज्या आहेत त्या सोडून देतो. स्वप्न बघायचं सोडून देतो. कशाला बघायची स्वप्न? काही होणार नाही माझ्या आयुष्यात. माझ्या आयुष्यात आजपर्यंत एवढं सगळं वाईटच झालंय. उद्या काय होणार आहे माझ्या आयुष्यात? असं म्हणून आपलं जीवन आपण फक्त श्वास आहे, श्वास चालू आहे म्हणून जगायचा प्रयत्न करतो. पण हा अध्याय आपल्याला ही गोष्ट शिकवतो आणि पुढचाही अध्याय तसाच आहे. म्हणून आजचा तो जोडीने आपण अध्याय घ्यायचा प्रयत्न केला, की तुमच्या स्वप्नांना लिमिट नाहीये. तुमचं अस्तित्व पहिले ओळखायला शिका आणि म्हणून रुद्राचं महत्व आहे, की तुम्ही कोण आहात? तुझं आहे तुझं पाशी परी जागा, चुकलाशी तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ही सगळी जी संत मंडळी सांगून गेली, हे वेडे नव्हते आपल्याला ह्या एका वाक्यामध्ये जीवनाचं सार सांगायला. की तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्ही आयुष्यामध्ये जे तुमची स्वप्न आहात, ती पाहण्याची तुमच्यामध्ये हिंमत असली पाहिजे. आपण आपल्या दुःखांनी इतक्या आयुष्याने त्या वेढलं गेलोय, की आपल्याला असं वाटतं, मी काय स्वप्न काहीच माझ्या आयुष्यात चांगलं नाही होणार. मला काय ₹100 ची नोकरी मिळाली तरी चालेल मला. आपली स्वप्नच खुजी आहेत. आणि म्हणून गुरुचरणांशी लीन असणं का महत्वाचं आहे? कारण ज्यावेळेला तुमचा गुरूंवरती दृढ विश्वास असतो, दृढ, खोटा विश्वास नाही. विश्वासामध्ये आपलं मन आपल्याशी खूप गेम करत असतं. त्याच्यावरती फार काम करावं लागतं. दृढ विश्वास पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ज्ञान असणं अपेक्षित आहे आणि असं ज्ञान जर झालं, तर तुम्ही म्हणाल, की जर 7 दिवसांनी मरणार जे आहे, तर माझा गुरु सुद्धा मला यातनं रक्षण करू शकेल आणि त्या मुलाचा मृत्यू हा सुद्धा त्या ठिकाणी टळता येऊ शकतो. जर एखाद्या माणसाचा मृत्यू जर टळू शकतं, एवढं सामर्थ्य जर गुरूंमध्ये आहे, तर पराशर ऋषींनी सांगितलेल्या उपायांनी ती गोष्ट बदलली. म्हणजे जे गुरूंनी सांगितलं, ते जर केलं, तर कुठलीही आयुष्यातली दुर्घटना जी असेल, ती सुद्धा बदलण्याचं सामर्थ्य गुरूंच्या उपदेशामध्ये असतं. एवढं जरी आपल्याला ज्ञान झालं, तरी आयुष्यामध्ये स्वप्न बघायला आपण कधीही कचरणार नाही, की माझ्या आयुष्यात हे का नाही घडू शकत? 100% घडू शकतं. मला जे हवंय ते मला मिळू शकतं, जर मी माझ्या गुरूंशी लीन असेल, पूर्ण भक्ती, श्रद्धेने असेल. हट्ट नाहीये आपला, की मला हेच हवंय, असं नाही हट्ट. मला हे हवंय, माझी स्वप्न आहेत आणि तुमच्या चरणाशी मी आहे. तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. या भावनेने जर आपण करत असू, तर शेवटी गुरु योग्य तो मार्ग दाखवतात. कारण गुरु हा भक्तांचा उद्धार करण्यासाठीच दत्त महाराजांचा अवतार आहे. पण आपण गुरूंवरती विश्वास ठेवतो, पण तो अर्धवट आहे. आणि म्हणून स्वप्न बघायला आपण घाबरतो आणि आपल्याला असं वाटतं, की मी जे जीवन जगतोय तेच माझं प्रारब्ध आहे. तेच माझं नशीब आहे. आणि मग हळू आपण स्वतःलाच समजावत जातो, की माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ही नशिबामुळेच घडते. जे नशीब कधीच कोणी पाहिलं नाही, त्या नशिबावरती आपण आंधळेपणाने विश्वास ठेवतो. मग कोणतरी एक तुमचा ज्योतिषी तुम्ही पकडता, केंद्रात जाता, आणखीन कुठे जाता, तो तुमची पत्रिका बघतो आणि तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्यात असंच घडणार होतं. जर हे नवग्रह जे आहेत, हे जर माझं आयुष्य घडवणार असतील, तर मला सद्गुरूंचे पाय धरायची काय आवश्यकता आहे? माझं आयुष्य कोण घडवतंय, हे तरी मला पहिलं कळलं पाहिजे. ही पत्रिकेमधले जे काही ग्रह आहेत, ही पत्रिका तुम्ही जेव्हा जन्माला येता त्याच वेळेला काढलेली असते. याचाच अर्थ तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ऑलरेडी प्री डिसाईड झालेलं आहे.
मग जी घडणारी गोष्ट बदलण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे, त्या सद्गुरूंचे पाय आपण धरावेत. त्या सद्गुरूंची निष्ठेने भक्ती करावी. का त्या पत्रिकेवरती अवलंबून राहून किंवा कोणीतरी आपल्याला सांगतं तुमचंच नशीब, तुमचंच हे आणि म्हणून तुम्ही स्वप्न बघायला सोडून द्या. अशा लोकांवरती आपण विश्वास ठेवायचा हा आपला प्रश्न आहे आणि हे आपल्याला तो अध्याय सांगतो. पुढचा अध्यायही असाच आहे. गुरु ज्यावेळेला एखादी गोष्ट सांगतो, स्वामी महाराज अक्कलकोटला असताना महाराजांनी कितीतरी अजब गोष्टी केल्यात. काही कशाचा संबंध नसलेल्या गोष्टी सांगितल्यात. गुरुच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द हा प्रमाण मानायचा असतो. ते जे सांगतील ते करायची ताकद ठेवायची. बघा तुमचं आयुष्य किती बदलतं. तुमचा विश्वास सद्गुरूंवर जास्ती पाहिजे, पण आपला विश्वास परिस्थितीवर जास्ती आहे. आणि ह्या परिस्थितीला नशीब नावाचं एक छानसं गोंडस नाव, प्रारब्ध नावाचं एक गोंडस नाव, असं एक नाव देऊन ठेवलं आणि त्या नावामध्ये आपण अख्खं आयुष्य काढतो विदाऊट एनी कंप्लेंट. काही म्हणत नाही. देवालाही म्हणतो, "बाबा देवा बरं आहे माझं चाललंय, माझ्या नशिबानुसार चाललंय." हे अध्याय आपल्याला शिकवतो. अर्थात वेळ आपला जास्ती न घेता आपण पुढच्या अध्यायाकडे जावं. पण खूप महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक अध्याय गुरुचरित्रामध्ये येण्यामागचे कारणं खूप महत्त्वाची आहेत, जे स्वतःला आपल्याला दिशादर्शक आहेत. जसं मगाशी म्हटलं तसं अंधाऱ्या रस्त्यावरती मशाल घेऊन जाण्याचं काम हे गुरुचरित्रातले अध्याय करतात. एक-एक मशाल आपल्या हातामध्ये महाराज देतायत, की बघ आता तुझा उजेड वाढला. कारण शेवटी अंधाऱ्या रस्त्यामध्ये जेवढा उजेड तिथपर्यंत पडेल तेवढाच रस्ता आपल्याला दिसतो. आणि जसं-जसं आपण एक-एक पाऊल पुढे टाकू त्या मशालीचा उजेड आणखीन पुढे जाईल, तसं-तसं आपल्याला पुढचाही रस्ता दिसतो. पण जोपर्यंत आपल्या हातात मशाल नाही, जोपर्यंत सगळीकडे अंधार आहे, तोपर्यंत असं म्हणतो, की आपण समोर रस्ताच नाही. आणि मग हे सद्गुरू जे आहेत ते आपल्याला ते एक मशाला देतात, "बघ अरे रस्ता आहे की पुढे." पण रस्ता आहे म्हणून ते काही कडेवर घेऊन जाणार नाहीयेत. ते म्हणतात, "रस्ता आहे, मी तुला मशाल दिली आहे, चालायचं काम मात्र तुला करायचं आहे." आणि तो असतो विश्वास. जसं आपण स्वामी चरित्रामध्ये अध्याय क्रमांक 15 मध्ये बसतो, बसप्पाचा अंत्य. विश्वास. श्रद्धा कशाला म्हणायचं ह्याही गोष्टी आपल्याला आपण अंधश्रद्धेच्या आहारी तर नाही चाललो ना. श्रद्धेच्या नावाखातर आपल्याला अंधश्रद्धेचा बळी केला जात नाही ना, याची सुद्धा आपण खातरजमा करायला पाहिजे. कारण श्रद्धेमध्ये बाकी कोणाची गरज नसते. अंधश्रद्धेसाठी जगात सगळ्यांची गरज असते. त्यामुळे हा अध्याय आपल्याला ह्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. ह्याचं स्वतःही आपण चिंतन करणं अपेक्षित आहे, की काय महाराज आपल्याला ह्या अध्यायातनं देऊन बघतात. नुसतेच ग्रंथ लिहायचे, काहीतरी सृष्टीमध्ये काहीतरी पुस्तक पाहिजे म्हणून गुरुचरित्र नाही लिहिलं. आपलं आयुष्य बदलण्यासाठी दिलंय. ज्याचा महाराजांवर विश्वास आहे त्यांनीही गुरुचरित्र वाचावं. ज्याचा महाराजांवर अजिबात विश्वास नाही, जो देव मानत नाही, त्यांनी सुद्धा हे गुरुचरित्र वाचावं, की माझ्या आयुष्यातली स्वप्न जी मला आहेत, ती पूर्ण करायची असतील, तर मी काय करायला पाहिजे? देअर इस नो लिमिट फॉर युअर ड्रीम्स. तुमचं स्वप्न बघण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठलीही मर्यादा नाही. तुम्ही कुठलंही स्वप्न बघू शकता. तुम्हाला वाटतं मी पंतप्रधान व्हावं, बिनधास्त बघा. त्यासाठी ज्या काही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत, त्या तुम्ही करणं अपेक्षित आहेत. नुसतीच स्वप्न बघून पण अंधश्रद्धाळू मात्र नक्कीच व्हाल. त्यामुळे डोळस बुद्धीनं जो कोणी सद्गुरूंची सेवा करतो, त्याच्या आयुष्यात कुठलीही गोष्ट अशक्य नाही आणि हा मृत्यू सुद्धा या ठिकाणी टळला जाऊ शकतो, की जिथे एकाच अध्यायामध्ये महाराजांनी असं म्हटलं, की काळाला कोणी जिंकलंय? या काळाला जिंकणारं या जगामध्ये कोणीही नाही. तर आता आपण अध्याय क्रमांक 35व्या कडे जाऊ. अध्याय क्रमांक 35 हा थोडासा गोष्टीरूपच आहे, पण तो पुन्हा एकदा रुद्रसूक्ताचंच महात्म्य याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे थोडक्यात आपण त्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नामधारक सिद्धासी विनवितेसे परियेसा रुद्राध्याय विस्तारसी दंपती ते सांगितला. महाराजांनी ह्या दोन्ही म्हणजे त्या दाम्पत्याला नवरा-बायकोला रुद्राध्यायाचं महत्त्व त्या ठिकाणी वर्णन सांगितलेलं आहे. आता पुढे काय झालं? आता पुढे काय त्यांनी प्रश्न विचारलाय? कारण शेवटी समोरच्यानी प्रश्न विचारला तरच जो कोणी देणारा असतो तो देतो आणि त्यातनंच ज्ञानाची वृद्धी होते. तर त्याच प्रकारे जोपर्यंत हे दाम्पत्य जे आहे ते काही विचारत नाही तोपर्यंत महाराज काही सांगत नाहीत. त्यांनी पहिले प्रश्न विचारले हे रुद्राक्ष काय आहे आणि रुद्रसूक्ताचं महात्म्य काय? महाराजांनी 2 अध्यायामध्ये आपल्याला सविस्तर सांगितलं. आता पुढे जे आहे सिद्ध म्हणे ऐकत आता अपूर्व असे पुढे कथा तेची जाणा पतिव्रता श्री गुरु ते विनवित. आता हे जे दाम्पत्य आहेत ते महाराजांचं स्मरण करतात किंवा महाराजांचं वंदन करतात आणि त्यांना असं विचारतात, की आता आम्ही पुढे काय करावं? ते कृपया आम्हाला सांगावं. असं ती स्त्री जी आहे ती महाराजांना विचारते, की आम्ही पुढे काय करावं? आम्हा गती पुढे कैसी कवणे परी असावे, की आता तुम्ही तर आम्हाला वाचवलंय. आता तुम्हीच आमचे सगळे तारणार आहात. तर तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही करणार आहोत. तर मला कुठलातरी असा गुरुमंत्र सांगा म्हणजे मी त्याचा जप करेल आणि माझं आयुष्य व्यवस्थित क्रमणतेचं चालू राहील. त्यामुळे या कारणे आपण अशी एखादा मंत्र उपदेशी जेणे राहे जीवासी चरण स्मरण सनातन, की असा एखादा मंत्र द्या जेणेकरून म्हणजे माझ्या आयुष्यात तुमचं कायम स्मरण राहील. त्यावेळेला महाराज असं म्हणतात, की स्त्रियांना मंत्र सांगणं हे निषिद्ध आहे. त्यांच्यासाठी पतिसेवा हाच एक महत्वाचा भाग आहे.
श्री गुरु म्हणते ती येसी, स्त्रिया ते काय मंत्र, पती भक्ती करावी हर्षे, मंत्र स्त्रियांते देऊ नये. देता उपदेश स्त्रियांसी, विघ्न असे मंत्रासी, पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे परियेसा. की जर स्त्रियांना मंत्र दिला तर त्या मंत्राचं पावित्र्य कमी होतं आणि त्याची शक्ती जी आहे ती शक्ती कमी होते, म्हणून स्त्रियांना मंत्र देऊ नये असा शास्त्राधार आहे. आणि म्हणून गुरुचरित्र महिलांनी वाचू नये असं जे म्हणायचे किंवा म्हणतात आजही, याचं कारण याच आहे की ह्या ज्या सगळ्या वेदांमधल्या ओव्या ज्या आहेत याचा स्त्रीवरती परिणाम होऊ नये यासाठी गुरुचरित्र वाचलं जात नाही. परंतु आपल्या मार्गामध्ये ह्या सगळ्याच ओव्या काढून ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ज्ञानाच्या आहेत, तेवढ्या या पोथीमध्ये ठेवल्यात. म्हणून दिंडोरी प्रणित मार्गामध्ये आपण गुरुचरित्र महिला पुरुष सगळेजण मिळून वाचतो. तर ती गोष्ट आता महाराज त्या ठिकाणी सांगतात की पूर्वी कच आणि देवयानी यांची जी गोष्ट आहे ती त्या ठिकाणी त्यांनी सांगितली की शुक्राचार्य जे ऋषी होते, राक्षसांचे गुरु, जो आपण पत्रिकेतला शुक्र म्हणतो तोच हा शुक्र. हे शुक्राचार्यांचं जे काम आहे ते काम आहे राक्षसांचे ते गुरु आहेत आणि राक्षसांना दिशा द्यायचं काम. त्या शुक्राचार्याने तपश्चर्या करून भगवान शिवाकडनं संजीवनी मंत्र मिळवला होता आणि या संजीवनी मंत्राच्या प्रभावामुळे जे कोणी राक्षस मारायचे त्या सगळ्यांना ते पुन्हा जीवित करायचे आणि पुन्हा लढायला सुरुवात करायचे. त्यामुळे प्रत्येक वेळेला देवांची हार व्हायची. त्यामुळे सगळेजण कंटाळले होते की आता ह्यातनं कसं वाचायचं आपण. आणि मग सरतेशेवटी बृहस्पती जे आहेत देवांचे गुरु ते त्यांना आयडिया सांगतात की तुम्ही एक काम करा की तो मंत्राची जी प्रभाव आहे तो प्रभाव तुम्ही कमी करा. आणि त्यासाठी एकच पर्याय आहे की हा मंत्र स्त्रीला सांगितला गेला पाहिजे. त्या स्त्रीला जर ह्या मंत्राचा उपदेश झाला तर त्या मंत्राचा प्रभाव संपेल. आणि म्हणून मग ह्यासाठी कोणाला नेमायचं, कोण ह्याच्यासाठी योग्य व्यक्ती आहे. तर मग ते बृहस्पती जे आहेत देवगुरु, तर ते इंद्राला सांगतात की तुझा मुलगा जो आहे कच, हा ह्याच्यामध्ये हुशार आहे, तर तू त्याला पाठव आणि त्याच्या माध्यमातून हे कार्य होऊ शकतं. मग पुढे कच शुक्राचार्यांकडे जातो आणि तो सांगतो की मला तुमचं शिष्यत्व स्वीकारायचं आहे, तुमचा शिष्य म्हणून मला स्वीकार करा. शुक्राचार्य त्याला हो म्हणतात. मग तो त्यांच्यासोबत त्यांच्या आश्रमात राहून त्यांची सगळी सेवा जे काही ते सांगतील त्या पद्धतीने करत असतो. परंतु सगळ्या राक्षसांना माहिती हा कोण आहे, त्यामुळे सगळ्यांचं त्याच्यावरती वाईट नजर राहते. त्यामुळे त्याला मारण्याचे प्रत्येक वेळेला प्रयत्न होतात. परंतु शुक्राचार्यांची जी मुलगी आहे देवयानी, तिचं ह्याच्यावरती प्रेम जडतं आणि हा माझा पती असावा अशी तिची मनोमन इच्छा असते. आणि म्हणून ती प्रत्येक वेळेला जेव्हा त्यांनी राक्षसांनी मारलं त्यावेळेला आपल्या वडिलांना सांगते की तुम्ही ह्याला पुन्हा जिवंत करा कारण तुमच्याकडं संजीवनी विद्या आहे. तर शेवटी स्त्री हट्ट हा नेहमी पुरवावा लागतो. त्यामुळे मुलीचा हट्टापुढे शेवटी गुरूंचं ज्ञानही फिकं पडतं. त्यामुळे ते प्रत्येक वेळेला दोन्ही वेळेला ते वाचवतात. तिसऱ्या वेळेला शेवटी ते राक्षस जे आहेत ते सगळं त्याला मारतात, त्याला जाळतात, त्याची भुकटी करतात आणि ती दारूमधनं पेयामधून शुक्राचार्यांना देतात आणि तो कच जो आहे तो त्यांच्या पोटात जातो. तर देवयानी पुन्हा म्हणते की कुठे गेलाय कच, तुम्ही शोधून काढा आणि त्याला माझ्यापर्यंत आणा किंवा त्याला पुन्हा जिवंत करा. कारण हे राक्षस काही याला सोडणार नाही. आणि त्यावेळेला शुक्राचार्य ध्यानामध्ये पाहतात तर त्यांना कळतं हा आपल्याच पोटात आहे आणि आता ह्याला जिवंत करणं म्हणजे आपल्याला मरण यावं लागेल. त्यामुळे ते सांगतात मुलीला की आता काही हे शक्य नाही. आणि पण शेवटी प्रेम आंधळ आहे. वडिलांचा जीव गेला तरी चालेल, पण प्रेम आंधळ आहे. त्यामुळे ती म्हणते की तुमच्याकडे संजीवनी विद्या आहे, तुम्ही कशाला घाबरताय? आजपर्यंत एवढ्या राक्षसांना तुम्ही जिवंत केलंय. तर स्वतःच्या मृत्यूला तुम्ही एवढे काय घाबरताय? तर ते म्हणतात की मी जर मेलो तर मला कोण जिवंत करेल? कारण ही विद्या दुसऱ्याला कोणाला येत नाही. आणि म्हणून ती देवयानी त्यांना म्हणते की तुम्ही हा मंत्र मला सांगा. म्हणजे तुम्ही मेल्यानंतर मी तुम्हाला जिवंत करेल. त्यावेळेला शुकमुनी तेच सांगतात की ही स्त्रियांना दिलेली विद्या कामी येत नाही. त्याचा प्रभाव नंतर नष्ट होतो. परंतु ती शेवटी एवढा हट्ट करते, शेवटी शुक्राचार्यांपुढे पर्याय राहत नाही आणि ते त्या कचाला पुन्हा जिवंत करतात. जिवंत केल्यानंतर त्या शुक्राचार्यांना ती देवयानी पुन्हा जीवित करते. परंतु ते स्त्रीच्या मुखातून मंत्र आल्यामुळे तो मंत्र जो आहे तो प्रभावीही होतो. परंतु कच जो आहे तो त्या पोटामध्ये असताना सुद्धा शेवटी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तेवढ्या गोष्टींपुरतच घ्या. त्याच्यामध्ये क्रिटिसाइज करायला जाऊ नका. मग तो पोटात असताना त्यांनी कसं ऐकलं आणि मग असं झालं. त्या गोष्टींपेक्षा जसं मी नेहमी म्हणतो, उदाहरण देतो, की पॉइंट आउट काय केलंय ते लक्ष द्या. पॉइंटरकडे लक्ष नका देऊ. गोष्टीपेक्षा गोष्टीतनं काय सांगायचं याच्याकडे जास्ती लक्ष द्या. तर त्या पद्धतीनं ते शुक्राचार्य पुन्हा जीवित होतात. देवयानी हे होते. मंत्राचा प्रभाव निघून जातो. आणि मग तो कच जो असतो तो म्हणतो की बाबा माझं काही इथं व्यवस्थित राहणार नाही. मला हे सगळेच मारतायत. तर उगाच सगळ्याच गोष्टी खराब होण्यापेक्षा मी इथून निघून जातो. मग देवयानी म्हणते की नाही असं नाही जाऊ शकत. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्याशी लग्न कर. तर तो म्हणतो असं नाही होऊ शकत कारण मी तुझ्या वडिलांच्याच पोटातून जन्माला आलोय. त्यामुळे तू माझी बहीण झालीस आणि बहिणीशी विवाह हा निषिद्ध आहे.
यम आणि यमी यांचा जो संवाद आहे तो निश्चित ह्यासाठी खूप महत्वाचा आहे, की बहीण भावांचं लग्न झालं तर त्यांनी काय हानी होते. त्यामुळे तो कच सांगतो, की ही गोष्ट अशक्य आहे. तर ती त्याला शाप देते, की "तू जो काही मंत्र ऐकलास तो तू विसरून जाशील." तो म्हणतो, "तसाही मंत्राचा प्रभाव कमी झाला. मला काही मंत्र शिकण्यासाठी आलोच नव्हतो." अशा प्रकारे ती सगळी गोष्ट जी आहे ती या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य महाराजांचं एवढंच होतं, की स्त्रीला मंत्र सांगितल्यानंतर त्याचा प्रभाव कमी होतो आणि श्री गुरु म्हणती, "तियेसे सांगेन व्रत तुझा ऐसे, स्थिर होय अहेवपणासी, राज्य पावे तुझा पती." ह्या मंत्रापेक्षा मी तुला एक व्रत सांगतो, की जेणेकरून तुझं सौभाग्यही व्यवस्थित रक्षण राहील, त्याचं स्थिर राहील आणि तुला तुझा जो नवरा आहे त्याला व्यवस्थित त्याचं जे काही प्रपंच आहे तो व्यवस्थित प्रकारे तो करू शकेल आणि मग महाराजांनी त्यांना सोमवाराचं व्रत सांगितलंय. सोमवारी उपवास करून भगवान शंकराची सेवा करायचं जे व्रत आहे, तर त्या व्रताचं महाराजांनी त्यांना कथन केलेलं आहे आणि त्यासाठी महाराजांनी पुन्हा एक गोष्ट सांगितली आहे, की पूर्वी आर्यावर्तामध्ये चित्रवर्मा नावाचा राजा होता आणि या राजाची गोष्ट त्या ठिकाणी सांगितली. मग त्यांच्या मुलीचं लग्न करायचं असतं. मग तो चित्रवर्मा जो राजा आहे, तर त्याच्या शेजारच्या राज्यामध्ये एक मुलगा असतो त्याच्याशी ते लग्न लावून दिलेलं असतं आणि त्यावेळेला तिथे एक ऋषी येतात आणि ते त्या राजाला सांगतात, की तुझ्या मुलीला 14व्या वर्षी विधवापणी मिळणार आहे. म्हणजे विधवा होणार आहे ती 14व्या वर्षी. तिचा पती जो आहे तो मृत्यू पावणार आहे. तर ती मुलगी जी आहे ते सगळं हे ऐकते आणि त्यावेळेला याज्ञवल्क्य जे ऋषी आहेत त्यांची पत्नी त्या ठिकाणी येते. मैत्रायणी नाव किंवा मैत्री आपण जिला म्हणतो, जी विदुषी आहे. ती सुद्धा तेवढीच ज्ञानी आहे. तर त्या मैत्रिणीला ती मुलगी विचारते, की असं-असं भविष्य माझं कथन केलेलं आहे, तर कृपया तुम्ही माझे सवाष्णपण जे आहे, सौभाग्य जे आहे ते टिकून राहील, त्यांचा मृत्यू टळेल, असं मला तुम्ही काहीतरी उपदेश करा. तर त्यावेळेला ती जी स्त्री आहे, याज्ञवल्क्यांची पत्नी जी आहे, ती त्या ठिकाणी तिला सोमवारचे उपवास करायला सांगते आणि भगवान शिवाची सेवा कर, असं त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करते. विप्रस्त्री सांगेती असे, सोमवार व्रत परियेसे, पूजा करावी शिवासी, उपवासोनी अवधारी. गौरी हर पूजा करिता, समस्त दुरिते जाती परता, ऐकोनी सीमंतनी त्वरिता, अंगीकारले व्रत देखा. आणि ते ऐकल्यानंतर ती सीमंतिनी जी आहे त्या राजाची मुलगी, तर ती सोमवारचं व्रत करायला सुरुवात करते आणि जे काही ठरलं आहे त्याप्रमाणे ती 14व्या वर्षी तिचा जो पती जो आहे, ते सगळेजण नदीवरती जलक्रीडा करण्यासाठी म्हणजे थोडक्यात पोहण्यासाठी, मजा-मस्ती करण्यासाठी त्या ठिकाणी येतात. परंतु नेमका त्यावेळेला त्याचा पाय म्हणजे तो आतमध्ये बुडला जातो पाण्यामध्ये आणि मग सगळीकडे शोधाशोध होते. सगळे सैनिक त्या ठिकाणी शोधतात, परंतु त्याची काही बॉडी त्या ठिकाणी सापडत नाही. त्यामुळे सगळे लोकं असं डिक्लेअर करतात, की हा राजपुत्र जो आहे तो त्या ठिकाणी मृत पावलेला आहे. आता ही सगळी गोष्ट आहे. मग तो राजपुत्र खाली तक्षक जे आहे, तक्षक म्हणजे साप, सर्प लोक जो आहे, त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी ज्या सगळ्या सर्पकन्या आहेत, त्याला तक्षकासमोर आणतात. तक्षक विचारतो, "तू कोण आहेस? कुठला आहेस? काय करतोस?" त्यावेळेला त्यांनी सगळी हिस्ट्री सांगितली. "मी अशा-अशा राजाचा मुलगा आहे. हिचा मी नवरा आहे." आणि मग त्याने तक्षकाने असं विचारलं, की "तू कुठल्या देवाची पूजा करतोस?" तर तो म्हणतो, की "आम्ही भगवान शंकराची उपासना करतो." आणि मग असं ऐकल्यानंतर तो तक्षक जो आहे तो प्रसन्न होतो, की हे भगवान शंकराचे भक्त आहेत. त्यामुळे ह्यांना सुखरूपरित्या पुन्हा त्यांच्या ठिकाणी पाठवणं हे गरजेचं आहे. परंतु इकडं पृथ्वीवरती जे चाललाय खेळ त्यांना हे सगळं जे दुःख आहे ते भगवत नाही. मग तो राजा जो असतो ज्याचा मुलगा गेलेला असतो तो म्हणतो, की आम्हाला काही दुसरा मुलगा नाही, एकच मुलगा होता, एकुलता एक होता. तर आता जी आमची सून आहे तीच आमची मुलगी आम्ही समजून तू राज्यपद हे कर आणि पुढं आमचं राज्य चालव. अशी ते सगळे त्यांना विनंती करतात. राजा म्हणे, "कन्येसी पुत्र नाही आमच्या वंशी, कन्या तू एक आम्हासी, पुत्र म्हणून प्रतिपाळू." आम्ही तुझा मुलगी म्हणून पालन-पोषण करू. कारण शेवटी 14 वर्षाची मुलगी आहे. छोटीशी मुलगी आहे. आम्ही तुझं पालन करू आणि यथायोग्य वेळ आल्यानंतर आम्ही पुढे तुझा विवाहही लावून देऊ. अशा सगळ्या प्रकारे ते तिची विनवणी करत असतात. इकडे हा राजकुमार जो आहे, तो त्या तक्षकाच्या ठिकाणी सगळा आदर तिथे घेत असतो आणि मग तो म्हणतो, की "मला पुन्हा माझ्या घरी पाठवा, कारण माझे सगळे लोकं जे आहेत ते चिंतित असतील, तर कृपया करून तुम्ही मला पुन्हा पाठवा." तर तो तक्षक जो आहे, तो त्याचं दूध पहिले त्याच्या वडिलांच्या राज्यामध्ये पाठवतो. तर इकडं वेगळाच सीन जाहीर झालेला असतो. त्याच्या मंत्र्या-संत्र्यांनी सगळा विरोध करून त्या राजालाच जेलमध्ये टाकलेलं असतं. मग हे तक्षकाचे दूत त्या ठिकाणी जातात आणि ते त्याला सांगतात, "तुम्ही त्याला सोडवा, नाहीतर मग तो तक्षक जो आहे तो तुम्हाला मारून टाकेल."
हा तक्षक म्हणजे सर्पलोकाचा राजा, प्रचंड सामर्थ्यवान. तर ह्या तक्षकाची ते भीती सांगतात आणि मग ते सगळे मंत्री जे आहेत त्यांना माहिती आहे हा तक्षक किती सामर्थ्यवान आहे. त्यामुळे त्या राजाला ते सोडवतात आणि त्या राजाला ते दूत सांगतात, की तुझा मुलगा जिवंत आहे. उद्याच्या दिवशी उद्या सोमवार आहे. उद्याच्या दिवशी तो तुमच्या समोर येईल. तर तू अजिबात काळजी करू नको. या राजालाही खूप छान वाटतं. इकडे ती जी सीमंतिनी जी आहे त्याची बायको, ती नेहमीप्रमाणे आपलं सोमवारचं व्रत करत असते. बघा हा विश्वास किती महत्वाचा आहे. की पती मेला आहे, परंतु डेड बॉडी नाही सापडली अजून. आणि तिचा विश्वास आहे, की जे तिला सांगितलंय, की सोमवारचं व्रत केल्यानंतर अ, विधवा पण येत नाही. तुझं सौभाग्य टिकून राहील. त्या विश्वासावरती आयुष्यामध्ये घटना घडायला, चमत्कार घडायला ही एकच गोष्ट कारणीभूत असते, तो म्हणजे विश्वास. मगाशी जे आपण स्वप्नचा विचार केला, की माझ्या आयुष्यात मला जे काही करायचं आहे, त्याच्यावरती स्वतःचा तरी पहिला विश्वास आहे का? हे पहिला आपण विचार केला पाहिजे, की मला हे हवंय. किंवा मला इथे पोहोचायचं आहे. मला हा जॉब हवा आहे. असं जेव्हा आपण म्हणतो, तो जॉब मला मिळेलच हा स्वतःला तरी विश्वास. आपण सतत त्याच्यामध्ये काय म्हणूया चिंतित असतो, की नाही कसं मिळेल? खूप कॉम्पिटिशन आहे. माझे मार्क्सच एवढे आहेत. मग मला काही इंटरव्ह्यू माझ्या एवढे ऑलरेडी फेल गेलेत. असे अनेक बुद्धिभेद करणारे विचार आपल्या मनामध्ये येतात. असं आपल्या आयुष्यातल्या ज्या इच्छा असतात ना, 100 इच्छा जर आपण धरल्या, तर 99 इच्छा त्यातल्या आपल्या फुलफिल होत नाहीत. एकच इच्छा होते आणि त्या एकाच इच्छेला धरून आपण चालतो. पण ह्या 99 इच्छा का नाही पूर्ण झाल्या ह्याचा विचारच करत नाही. कारण ह्या 99 इच्छा पूर्ण होतील ह्याच्यावरती आपलाच स्वतःचा विश्वास नसतो. आपण इच्छा करतो, पण हे होईल ह्याच्यावरती आपला स्वतःचाच विश्वास नसतो. मग त्या जिथं श्रद्धाच नाही, तर विश्वास नाही. श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा ह्या 3 गोष्टी एकत्रित हातात हात घालून चालतात. जेव्हा तुमचा विश्वास त्या गोष्टीबद्दल दृढ असेल, त्याच वेळेला भक्तीची निर्मिती होते. ज्यावेळेला भक्ती असते, त्याच वेळेला निष्ठाही येते. एकनिष्ठ असता तुम्ही त्या गोष्टीसाठी, की हे सांगितलंय ना मला, मग हे होणारच. या निष्ठेने मग ते काम करायला लागतं आणि ह्या श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा ज्यावेळेला एकत्रित येतात, त्यावेळेला देवाला सुद्धा तुमचं ऐकावंच लागतं. देवाला सुद्धा ऐकावंच लागतं. सद्गुरू मोरेदादा हे नेहमी म्हणायचे, जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल, तुमची स्वामींवरती जबरदस्त निष्ठा असेल, तर देवाला सुद्धा बोलतं करता येतं आणि असे अनेक अनुभव घेतलेले आहेत. हे माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे. देव सुद्धा बोलतात, राक्षस सुद्धा बोलतात, पिशाच्च सुद्धा बोलतात. फक्त तुमची ताकद, स्वामींवरचा विश्वास आणि निष्ठा ही पक्की पाहिजे. भले-भले तुमच्या समोर ती नतमस्तक होतील, एवढी ताकद स्वामींच्या सेवेमध्ये आहे. पण ती स्वामींची नुसती सेवा म्हणजे खूप जपमाळ ही सेवा नाही. तुमचा स्वामींवरती असलेला विश्वास, की साक्षात मृत्यू जरी समोर आला, तरी सुद्धा तुमचा विश्वास डगमगता कामा नये. तसंच या श्रीमंतिनीचं आहे, की तिचा पती गेलेला आहे. सगळं अख्खं तिचं राज्य जे आहे, तिचे आई-वडील जे आहेत, ते सगळे दुःख व्यक्त करतायत, की आपला जावई गेला, आपला मुलगा गेला. परंतु ही एकमेव श्रीमंतिनी जी आहे, जी विश्वास ठेवून आहे, माझा पती नाही गेला. येस, माझा पती मिळणारच. जो कुठे असेल तो तिथून मला तो भेटायला येईल. आणि या विश्वासाखातर ती त्या सोमवारच्या दिवशी पुन्हा त्या शंकराची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी येते. त्यावेळेला त्या तक्षकाचे दूत येऊन त्या राजकुमाराला त्या ठिकाणी सोडून देतात, की तुझ्या बायकोजवळ जाऊन भेट. ती ज्यावेळेला ती सीमंतिनी आहे, ती त्या नवऱ्याला पाहते, तिचा आनंद गगनात मावत नाही. आयुष्यात ज्यावेळेला चमत्कार घडतो, आयुष्यात ज्यावेळेला अनाकलनीय गोष्टी घडतात, ती अनाकलनीय नसते. फक्त त्या व्यक्तीला माहिती असतं आपण ह्या गोष्टीसाठी काय-काय केलंय. जगासाठी ती अनाकलनीय असते. या सीमंतिनीला माहिती आहे तिचा विश्वास जिंकलाय. बाकी सगळ्या जगाला ते बाकीची जी सगळं जग होतं, ते गेला म्हणून रडतही बसलं आणि आता आला म्हणून हसतही बसलंय. त्या जगाला काही फरक नाही पडत. जग दोन्ही बाजूनी काम करतं. ही सीमंतिनी जी आहे, तिचा तो विश्वास होता. तिने नाही दुःख व्यक्त केलं. करी सोमवार व्रत उपवासेसी आचरत म्हणून आज स्नानानिमित्त आले असे नदीसी. ती काल येते तिथं नदीवरती की मी सोमवाराचं व्रत केलंय आणि मला माहिती आहे सोमवारचं व्रत केल्यावर अहेरपण जे आहे ते माझं टिकून राहतं, माझं सौभाग्य टिकून राहतं. म्हणून मी आज इथे आलेली आहे. आणि हा जो विश्वास आहे त्या विश्वासावरती तो जो तिचा पती आहे, तो त्या ठिकाणी तिला प्रकट होतो किंवा त्या ठिकाणी त्याची भेट होते. महत्वाची गोष्ट ही यातनं आपल्याला शिकायची आहे. आणि मग यथावकाश मग तो पुन्हा आपल्या वडिलांना जाऊन भेटतो. वडिलांनाही आनंद होतो. वडील राज्याच्या गादीवरनं रिटायरमेंट घेतात. मुलाला बसवतात, की आता तुम्हीच सगळं हे राज्यकारभार करा. आता मला काही याच्यात इंटरेस्ट
नाही. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थित होतात. ते तक्षकाचे दूत सगळ्यांचा निरोप घेतात आणि पुन्हा आपल्या तक्षक नगरीमध्ये परत येतात. राजा म्हणे, "तयेवेळी सून माझी दैवा वेगळी, तिचेनी धर्मे वाचला बळी, पुत्र माझा अवधारा." या राजाला माहितीये काय झालंय किंवा कळलं काय झालं, की माझी सून जी आहे ती दैवी आहे. तिला तिचा जो विश्वास आहे, तिची जी श्रद्धा आहे, त्याच्यामुळे माझा मुलगा आज मला परत मिळालाय. अन्यथा माझा मुलगा जाणार होता. हे विधिलिखित होतं. प्रारब्ध होतं, नशीब होतं. त्यामुळे नशिबापेक्षा जर काही मोठा आहे, तर तो तुमचा विश्वास आहे, तुमची श्रद्धा आहे, तुमची निष्ठा आहे. त्यामुळे कायम ही गोष्ट लक्षात ठेवा. नशीब, नशीब म्हणून रडण्यात काही अर्थ नाही. जो रडतो तो कमजोर वृत्तीचा असतो आणि त्याच्यावरती महाराज कधीच कृपा करत नाहीत. जो त्या नशिबावरती मात करण्यासाठी स्वतःच्या मनगटात ताकद आणतो, मनामध्ये विश्वास आणतो आणि सद्गुरूंवर, स्वामींवरती विश्वास ठेवून लढायला तयार होतो, महाराज त्याच्या पाठीशी राहतात. म्हणून महाराजांचा आशीर्वाद आहे, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू पुढे चालला पाहिजे." मागं वळून जर पाहिलं तर महाराज पोटावर थोडी आशीर्वाद देणार आहेत. महाराजांनी आशीर्वादही इतक्या व्यवस्थित दिलाय, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." पाठ दाखवायची महाराजांना म्हणजे तू पुढे जायचंय, महाराज तुझ्या पाठीमागे आहेत. मागे वळून पाहायचं नाही, महाराज आहात का तुम्ही? ज्यांनी असं मागे वळून पाहिलं, समजून घ्यायचं त्याचा महाराजांवर विश्वास नाही. तो अश्रद्ध माणूस आहे आणि अशा अश्रद्धाच्या पाठीशी महाराज उभे राहत नाहीत. त्यामुळे संकट आलं, म्हणजे हे संकट माझ्या नशिबातच होतं आणि असंच झालं, असं म्हणून रडण्यापेक्षा हे संकटांना 2 हात करण्याची ताकद माझ्या महाराजांनी मला दिली आहे. मी त्या संकटांशी लढायला उभं राहीन. हा जेव्हा विश्वास घेऊन जाणार, की माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. या जगात स्वामींच्या पेक्षा जगात कुठली मोठी ताकद नाही. आणि जोपर्यंत स्वामींशी मी प्रामाणिक आहे, मी कोणालाही फसवलं नाही, मी कोणाला त्रास दिला नाही. स्वामींविषयी मी कधी कोणाला त्यांच्या कार्यामध्ये कधी कुठलंच वाईट कर्म केलं नाही. माझे स्वामी माझ्या सदैव सोबत आहेत. हा विश्वास जर तुमच्यामध्ये असेल, तर समोरचं संकट तुमच्या चरणावरती लोळून घेईल. जसं आपण सायनदेवांच्या गोष्टीमध्ये पाहिलं. जर मृत्यूसारखं संकट सुद्धा महाराज जर दूर थोपवत असू शकतील, दूर काढू शकत असतील, तर आयुष्यातलं असं कुठलं संकट आहे जे महाराज तुमचं दूर नाही करू शकत? तुमची कुठली अशी इच्छा आहे जी महाराज पूर्ण नाही करू शकत? पण आधी स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे, की ही माझी इच्छा पूर्ण होणारच. कशी होणार? कधी होणार? हा तुमचा प्रश्नच नाही. तो स्वामींचा प्रश्न आहे. तो सद्गुरूंचा प्रश्न आहे. कसं करायचं हा विचार करू नका. काय हवं एवढा विचार करा आणि त्याच्यासाठी मेहनत घ्या, कष्ट घ्या. मग ते कसं, कधी, काय, कुठं ते सगळे प्रश्न महाराजांवर सोडून द्या. ही क ची बाराखडी सगळी स्वामींवर सोडून द्या. ते ठरवतील. ते तुमच्यासाठी संपूर्ण जग तुमच्या पायाशी आणतील. एवढं सामर्थ्य जर तुमच्यात असेल, तर तुमचे आई-वडील, तुमचे मित्रपरिवार सगळेच म्हणतील, "अरे ह्याच्यासारखा मुलगा, मुलगी, ह्याच्यासारखी बायको अथवा नवरा माझ्या आयुष्यात येणं हे माझं भाग्य आहे." जो लढतो स्वामी महाराज त्याच्या पाठीशी आहे. जो रडतो त्याच्या पाठीशी स्वामी महाराज नाहीत. आणि जो रडतो त्याची भक्तीच नसते. तो फक्त दिखावा करतो भक्तीचा. कारण ज्याची भक्ती दृढ आहे, तो कधीच रडत नाही. कारण त्याला माहिती आहे काय कशाला रडायचं? माझे स्वामी आहेत की माझ्यासोबत. येऊ दे कोणी किती त्रास द्यायचा तेवढा देऊ दे. जोपर्यंत माझे स्वामी आहेत तोपर्यंत मला काही फिकीर नाही. आज मला त्रास होतोय. माझी सहनशक्ती स्वामी महाराज वाढवत आहेत. ज्या दिवशी स्वामी माझ्यावरती कृपा करतील, एक क्षणभरात सगळ्या गोष्टी बदलून जातील. क्षण. आणि म्हणून स्वामी महाराज म्हणायचे, ती हातातली गोटी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड आहे. त्यांची इच्छा झाली की सगळं बदलतील. आपण श्रीपाद चरित्र वाचलं, ऐकलं त्याच्यामध्ये ही गोष्ट आहे. महाराज म्हणतात, "माझ्या संकल्पाने सृष्टी चालते. मी जर संकल्प केला तर सृष्टी अशी चालेल. मी जर संकल्प असा केला तर ती सृष्टी उलटी सुद्धा चालेल." माझ्या संकल्पाला कोणी चॅलेंज नाही देऊ शकत आणि हे त्यांनी त्यांच्या आजोबांना प्रत्यक्षरित्या चमत्कार करून दाखवला. त्यावेळेला आजोबांना सुद्धा हे मान्य नव्हतं. ते म्हणले, "मी एवढा तपस्वी आहे. मी नुसता संकल्प केला की अग्नी पेटतो." महाराजांनी सांगितलं, "ठीक आहे, तुमचा संकल्प आहे का? पेटवा." ते यज्ञामध्ये उभे राहून अग्नी पेटवणं ही त्यांची सिद्धी होती. इतका घामाघूम होतात, काहीही केलं तो अग्नी पेटायलाच तयार आहे. शेवटी श्रीपादांचे आजोबा श्रीपादांना शरण जातात. "श्रीपादा वाचव, हा अग्नी पेटव." त्यावेळेला महाराज म्हणतात, "माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीत काहीच घडू शकत नाही." मग एवढी मोठी शक्ती आपल्या सोबत असताना आपण का घाबरतो? उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. ही स्वामी शक्ती कळणं जास्ती महत्वाचं आहे. नुसतंच स्वामी शक्ती आहे बरं का असं म्हणणं उपयोगाचं नाही. कळली पाहिजे, जाणवली पाहिजे, अनुभवता यायला पाहिजे. तर तुम्हाला ही शक्ती काय आहे याची जाणीव होईल. म्हणून हा तारक मंत्र असू दे, हे गुरुचरित्र असू दे, स्वामी चरित्र असू दे, आपण दिनदोरीपणे ज्या आरत्या म्हणतो त्या आरत्यांमधला प्रत्येक शब्द न शब्द आपलं आयुष्य घडवण्यासाठी आपल्याला शिकवत असतो.
आणि मग अशा प्रकारे त्या दोघांचं हॅपी मॅरिड लाईफ छान सुरू होतं. ऐसे विचित्र असे व्रत म्हणूनही सांगती श्री गुरुनाथ, ऐक सुवासिनी म्हणत अतिप्रीती करून या. असं म्हणून महाराजांनी तिला सोमवारचं व्रत तिचं कशा प्रकारे उपवास करायचा, मग शंकराची पूजा कर, बाकी दुसरं काही करू नको, एवढं कर, तुला सगळं मिळेल, असं महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग ते दोघंही महाराजांचा निरोप घेतात आणि आपल्या गावी निघून जातात. श्री गुरु म्हणती तयांसी, आमुचे निरोप करायसी, व्रत आचरा सोमवारासी, तेची सेवा आम्हा पावे. महाराजांनी निरोप दिलाय, की जावा आता, तुम्हाला मी सांगितलंय व्यवस्थित, तुम्ही त्याप्रकारे आचरण करा, माझा आशीर्वाद सदैव तुमच्यापाशी आहे. आपल्याला असं वाटतं महाराजांच्या पायाशी चिकटून राहिलं म्हणजे महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे कोणी बघा तुम्ही केंद्रांमध्ये कुठल्याही केंद्रामध्ये कोणी कुठलं पद सोडायला तयार होत नाही. कारण हे सोडलं तर कसं मग माझं महत्त्व कमी होईल. आपल्याला महाराजच समजत नाही. शाळेमधला विद्यार्थी वर्गात नापास होऊन त्याच वर्गात राहिला म्हणजे मास्तरला किंवा शिक्षकांना आवडत नाही. उलट तो पास होऊन आणखीन मोठ्या पदावरती गेला, आणखीन पुढे काहीतरी त्यांनी कर्तृत्व गाजवलं, तर शाळेला अभिमान होतो. त्यामुळे महाराजांचा शिष्य म्हणून आपण ज्यावेळेला म्हणतो, त्याला वैयक्तिक जीवनामध्ये आपण जेव्हा काही कर्तृत्व गाजवू आणि तेव्हा जेव्हा सगळा समाज म्हणेल, की हा माणूस किती ग्रेट आहे, त्यावेळेला स्वामी महाराजांना अभिमान वाटेल, की हा माझा सेवेकरी आहे. तिथंच राहून आपल्याला आयुष्यात काही मिळणार नाहीये. ज्यावेळेला आपण बाहेर जाऊन चांगलं काहीतरी कर्तृत्व गाजवू, समाजाचं काहीतरी मोठं देणं जे काही आहे ते आपलं पूर्ण करू आणि समाज ज्यावेळेला आपलं नाव घेईल, त्यावेळेला आपल्या गुरूंना आपल्याविषयी अभिमान वाटणार आहे. त्यामुळे अहंकाराने जर आपण त्याच ठिकाणी अडकून बसलो, तर आपलं तलाव होणार आहे. ज्याच्यामध्ये काही दिवसानंतर कचरा भरणार आहेत. लोकं तलावामध्ये, पाण्यामध्ये कचरा टाकायला येतात. नदीमध्ये पाणी प्यायला येतात. वाहतं राहिलं पाहिजे, पुढे जात राहिलं पाहिजे. स्वामी माझ्या तुम्ही पाठीशी आहात. मी पुढे चाललोय. तुम्ही कायम माझ्या पाठीशी राहा. हे विश्वास घेऊन जो सेवेकरी कार्य करतो, त्याच्या आयुष्यात महाराज सदैव प्रत्येक क्षणाला निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, ही अनुभूती त्याला मिळते, की प्रत्येक क्षणोक्षणी महाराज माझ्याचसाठी काम करतायत याची जाणीव त्या सेवेकऱ्याला होते. 24 तास फक्त स्वामींच्या शेजारीच बसून राहिलं म्हणजे स्वामी प्राप्त होतात अशातला भाग नसतो. स्वामी मनात पाहिजे. स्वामी चराचरात व्यापून आहेत याची जाणीव आपल्याला या अध्यायांमधनं करून देण्यासाठी स्वामी महाराज या कथा वेगवेगळ्या आपल्याला सांगतायत. स्वामी कुठे आहेत? स्वामी चराचरात व्यापून उरले. जळी, स्थळी, काष्टी, पाताळी सगळीकडे ज्यावेळेला आपल्याला स्वामी महाराज दिसायला लागतील, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्यातली भक्ती आणखीन जागृत होईल. भक्ती म्हणजे निस्वार्थी प्रेम आहे. जिथं मागायचं काहीच नसतं, फक्त द्यायचं असतं, त्याला म्हणतात भक्ती. मी एक नारळ तुमच्या समोर ठेवला, ही भक्ती असली पाहिजे. हा जेव्हा व्यवहार होतो, महाराज मी नारळ ठेवला त्याच्या बदल्यात मला एवढा द्या. ज्याला आपण कोणी संकल्प करून सेवा करायचा विचार करतो, त्याचा काही प्रश्न असतो, त्याला आपण त्याला हे करायला सांगतो, की तो नारळ ठेव, की महाराजांना कमिट कर, की मी एवढं करणार आहे, तुम्ही त्याच्या बदल्यात माझा प्रश्न सोडवा. प्रश्नार्थी आहे. तो भक्त नाहीये, तो व्यवहारी आहे. आणि तिथून त्याच्या आयुष्यात जेव्हा चमत्कार घडतो, तर महाराजांची अपेक्षा साधारण अशी आहे, की हा तुझ्या आयुष्यात चमत्कार घडला, तुझे प्रश्न सुटले, आता तू भक्त हो. आता तू फक्त देण्यासाठी ये, घेण्यासाठी काही नको येऊ. पण आपण वर्षानुवर्ष महाराजांकडे घेण्यासाठी येतोय. पण घ्यायचं काय? घेण्यासाठी येण्यामध्ये महाराजांचं काही दुमत नाही. पण घ्यायला काय पाहिजे? ज्ञान घ्यायला पाहिजे. उद्धार करून घ्यायला पाहिजे. आपण घेतलंय, महाराज आज भाड्याच्या घरात राहतो. आता 1 बीएचके द्या. महाराज आता 1 बीएचके खूप वर्ष जगलो. आता 2 बीएचके, मग 3 बीएचके, मग बंगला, मग हे, मग ते. नो लिमिट. आणि मग एक स्टेज येते जिथं महाराज म्हणतात, "बास झालं आता तुला द्यायचं. काही उपयोग नाही. तुला देऊन तुझी इच्छाच संपत नाही." जसं गुरुमाऊलींनी त्या दिवशी उदाहरण दिलं. एक हाड दिलं त्या माणसाने गप्प बसावं की नाही? पण नाही, अजून हाडं द्या महाराज. परत आला महाराज. महाराज म्हणले, "आता हाडच काढतो तुझी. कष्ट करा, मेहनत करा." ही महाराजांना अपेक्षित आहे. आणि म्हणून ह्या अध्यायगणिक प्रत्येक अध्यायाच्या प्रत्येक शब्दागणिक महाराज आपल्याला डायरेक्ट करतायत, आपल्याला इंडिकेट करतायत. कुठे शोधायचंय तुम्हाला मला? तर तुम्हाला तुमच्याच अंतरात्म्यामध्ये मला शोधायचंय. मी सतत तुमच्या सोबत आहे. पण जोपर्यंत तुम्ही या अश्रद्धेमध्ये आहात, खोट्या जगामध्ये वावरताय, या आजूबाजूच्या कंडिशनला तुम्ही खरं मानताय, तोपर्यंत तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण नाही करू शकत. ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये माझ्याकडे पाहणार, महाराज हे पूर्ण होऊ शकतं का? महाराज कुठली गोष्ट नाही पूर्ण करत. येस महाराज, हे पूर्ण होऊ शकतं. चल आगे बढ़ो. हा जो आत्मविश्वास आहे, हा ज्याच्यामध्ये आला त्याला महाराज कळले. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा नुसतं म्हणायच्या गोष्टी नाही, स्टेटसवरती, डीपीवरती ठेवायच्या गोष्टी नाहीयेत. या आतल्या स्वतःच्याच आतल्या मनाला सांगायच्या गोष्टी आहेत. आपण जगाला ओरडून सांगतोय. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि स्वतःच्या आयुष्यात दुःख आलं की बसलो रडत. काही होत नाही माझ्या आयुष्यात. काहीच शक्य होत नाही. काय महाराज तुम्ही असेच आहेत.
अरे जे जगाला सांगत होतंस ते कधीतरी स्वतःला आतमध्ये ओरडून सांग की, अशक्य हे शक्य करतील स्वामी. माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. काय अशक्य माझ्या आयुष्यात? एकदा स्वतःला सांग. या गोष्टी जगाला ओरडून सांगण्यासाठीच्या गोष्टी नाहीयेत. ह्या स्वतःला सांगण्यासाठीच्या गोष्टी आहेत. हे तारक मंत्र असो, स्वामींचे स्तोत्र असो, मंत्र असो, हे कोणाला सांगायचे? हे स्वतःला सांगण्यासाठी आहेत. ओरडण्यासाठी नाहीयेत. आपण बरेच सेवेकरी मी असे बघितले आहेत. सेवेला बसतात. सपोज एखादी उदाहरण दाखल देतो. सासूबाई आहे. ती बिचारी सेवेकरी आहे. सून काही सेवा करत नाही. मग ती काय करते सासूबाई? बरोबर सून जेव्हा तिच्या शेजारी काहीतरी काम करायला येईल ना, त्याच वेळेला जपमाळ घेणार हातात. आणि मोठमोठ्याने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, काय अजून दुर्गा सप्तशती. का? की मी वाचतेय तसं माझ्या सुनेनी वाचायला माझ्या शेजारी यायला पाहिजे. त्या सुनेला काही आवडत नाही. मग सून आदळापट करणार, भांडी आपटणार. मग ही सासू चिडणार. मी सेवेला बसली की बरं तुला कामं सुचतात. वादावादी होते. पर्यायाने सेवा काहीच घडत नाही. पण वाद तसेच चालू राहतात. कारण हा सगळा दिखावा आहे. हे लोकांना दाखवण्यासाठी करतोय. गळ्यात घालूनी तुळशीची लाकडे, आत हरीशी वाकडे, काय उद्धरतील माकडे. असं तो राम जोशींनी सवाल जवाब जो विचारला होता तो सवाल. की नुसतीच गळ्यात तुळशीची लाकडं घातली, तरी माणूस उद्धार होत नाही त्याचा. कारण आतलं मन जे आहे ते माकडासारखं आहे. दिखावा करून आयुष्य बदलत नाही. आतल्या स्वतःच्या अंतरात्म्याला हे सांगावं लागतं. स्वतःतला कॉन्फिडन्स वाढवावा लागतो. कारण कॉन्फिडन्स हा वाढवायची गोष्ट नसते. तो ऑलरेडी असतो. फक्त त्याच्यावरती जी जळमटं जमलेली आहेत ना, बाहेरच्या लोकांनी, समाजाने, कंडिशननी, परिस्थितीनी जी जळमटं तयार झाली आहेत, त्याला काढावं लागतं. आतमध्ये कॉन्फिडन्स तसाच असतो. त्याला आपण आत्मविश्वास असं म्हणतो. आत्मविश्वास आतमध्ये असतो तो. आत्म्याचा विश्वास आहे, बाहेरच्याचा विश्वास नाही. जो तुमच्याकडे आहे तो शोधण्यासाठी तुम्हाला वेळ लागायची काही आवश्यकता नाही. परंतु आपण तो आपला आहे याच्यावरती आपलाच विश्वास नाही आणि म्हणून आपल्याला स्वामी दिसत नाही. जर जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे असं जर म्हणतोय मंत्र, मग जवळी आहे उभी तर मला दिसत का नाही? शोध आपल्याला घ्यायचा आहे. दोष महाराजांकडे नाहीये. म्हणून महाराजांकडे ज्यावेळेला आपण दोषासाठी एक बोट उघडतो, की महाराज तुमच्यामुळे हे झालं नाही, तुम्ही असं केलं नाही. स्वतःकडे 4 बोटं आहेत की विचारा की आतमध्ये, मी काय केलं? माझी श्रद्धा कुठे होती? माझी भक्ती कुठे होती? मी तर व्यवहार बघत होतो. व्यवहार बघत होतो भक्तीमध्ये, ज्याला मी भक्ती असं नाव देत होतो, पण ती भक्ती नाही. पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या वारकऱ्याला व्यवहार कळत नाही. तो प्रेम बघतो. त्याला पायाला इजा होतायत का? वेदना होतायत का? जेवायला मिळतंय का? झोपायला मिळतंय का? जो खरा भक्त आहे. त्याला ह्या कुठल्याही गोष्टीची तमा नसते आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेला वारीला निघाले होते आणि जसंही तो कळस दिसला पांडुरंगाचा, धावत सुटले वेड्यासारखे, की "अरे विठ्ठला, मी तुझ्या भेटीसाठी आलोय आणि तुझं दर्शन झालं. आता बास, मला राहवत नाही आता तुझ्याकडे बघण्याचं." याला म्हणतात प्रेम. त्यांनी बघितलं नाही खाली काय काटे-कुटे आहेत का दगड आहेत मला टोचतील का? काही घेणं-देणं नाही. ही असते भक्ती. आणि अशा भक्तासाठी भगवंत काहीही करायला तयार आहे. म्हणून आपण जी स्वामींची सेवा करतो, ही सेवा करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आणि म्हणून हे 2 अध्याय आज मुद्दामून घेतले होते. या दोन्ही अध्यायामध्ये मृत्यूसारखं संकट जर भगवंताच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने जर दूर होत असेल, तर आयुष्यात कुठली गोष्ट अशक्य आहे. त्या याज्ञवल्क्यांच्या पत्नीने त्या स्त्रीला सांगितलेला जो सोमवाराचं व्रत सांगितलं, त्या व्रतामध्ये अडकायचं नाही. परत तेच सांगतोय. पॉइंट आउट काय केलं ह्याच्याकडे लक्ष द्या. आपल्या गुरूंनी आपल्याला काय सांगितलं? आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलं, अब्ज चंडीची सेवा करा. ती सेवा केली की तुमचा प्रश्न सुटणार आहे. त्यांनी काय सांगितलं हे जास्ती महत्वाचं आहे. बाकी जगाने तुम्ही ज्यांना गुरु मानलेले आहेत, त्या गुरूंनी सांगितलं. असे कैक उदाहरणं आहेत. अनेक संतांच्या बाबतीत म्हटलेलं आहे, की त्या गुरूंनी त्या शिव्या दिल्या की हे भक्त आलेत, की "महाराज तुम्ही मला गुरुमंत्र द्या" आणि त्यांना शिव्या दिल्यात आणि त्यांनी ती शिवी आयुष्यभर जपली आणि त्याला परमेश्वर लाभला. ताकद कशात आहे? गुरूंमध्ये ताकद आहे. शब्द फक्त माध्यम आहे. म्हणून आपले गुरु ज्यांना आपण गुरु मानलेले आहे, ते गुरु काय सांगतात ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. बाकी कुठल्याही गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही आणि तर आपल्या आयुष्यात कुठलीही बिकट समस्या असू द्या, ती बदलण्याचं सामर्थ्य आपल्या सद्गुरूंमध्ये आहे. म्हणून सद्गुरूंची ताकद या कलियुगामध्ये सर्वात जास्ती आहे. अशा प्रकारे हा 34 आणि 35वा अध्याय होता. भक्ती काय असते? परमेश्वराची ताकद काय आहे? या गोष्टींचं ज्ञान देणारं या गोष्टी आहेत. त्यासोबत रुद्राध्याय किती महत्वाचा आहे, याचंही वर्णन करणारा हा अध्याय. अर्थात नुसतं रुद्राध्यायाचं वर्णन मगाशी जसं म्हणलं, फक्त सायंटिफिकली जरी करायचं म्हणलं, तरी सुद्धा त्याला 1 तासभर कमी पडेल. एवढ्या आपल्या बॉडीवरती इफेक्ट होतो. कारण आपल्याला आधी बॉडी म्हणजे काय? आपलं शरीर काय?
हे समजून घ्यावं लागेल आणि मग रुद्राकडे जावं लागेल. आणि मग रुद्र ज्यावेळेला ह्याच्यावरती काम करायला लागतं, टोटल तुमची बॉडी आतून बाहेरून पूर्ण चेंज होते. कितीही तुमच्या आयुष्यात त्रास असू दे, कितीही दुखणं असू द्या. मग ते मेंटली असू द्या अथवा फिजिकली असू दे. कुठल्याही लेव्हलवरती असू द्या. त्या सगळ्या गोष्टी कारण मंत्र किंवा स्तोत्र इज अ व्हायब्रेशन. ती ताकद आहे त्या शब्दांमध्ये. आणि असं ज्यावेळेला ते ऐकलं जाईल, त्यावेळेला त्या पूर्ण आतली जी आपली बॉडीमधला प्रत्येक सेल जो आहे, प्रत्येक पेशी जी आहे, ही पेशी एक एनर्जी आहे. आणि ही एनर्जी ह्या रुद्राच्या एनर्जीची अशी काही दोलायमान व्हायला लागते, की तिचं पूर्णच तिचं स्ट्रक्चरच बदलून जातं. मग जिथे-जिथे तो शक्तीचा काय म्हणूया आपण तिथे कमतरता झालेली आहे, त्या प्रत्येक ठिकाणी ही रुद्राची शक्ती जी आहे ती भारली जाते आणि मग तुमच्या आयुष्यातले जेवढे काही आजार असतील, ते सगळे आजार बरे होतात. फिजिकल ओर मेंटल. ही ताकद रुद्रामध्ये आहे. आणि म्हणून रुद्राचं आवर्तन का महत्वाचं आहे? अर्थात त्याचे उच्चार, त्याचा सूर, त्याचे ताल, त्याची लय. कारण भगवान शंकर हे तालाचे आद्य आहेत आणि या अध्यायाच्या निमित्ताने हे 35वा अध्याय सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे सीमंतिनी आख्यानं नाम पंचत्रिंशोऽध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.